संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आषाढी पायीवारी पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे। प्रस्थान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर समाधी मंदिराला आकर्षक अशी सजावट करण्यात आली। पालखी प्रस्थान सोहळ्याला दिंडीतील 10 ऐवजी 50 वारकरी सहभागी करण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतला। पालखी प्रस्थानाला काही तास उरले असताना इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीमध्ये घट झाली असून इंद्रायणी नदीच्या पुलावरून वाहणारे पाणी कमी झालेले आहे। मात्र पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट झाल्याशिवाय पुलावरून वाहतूक सुरू होणार नाही। आपले प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्यासोबत आहेत, या संदर्भातले सविस्तर तपशील देतील। तुषार, नक्कीच विक्रांत, एकंदरीत जर आपण पाहिलं तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा आज अलंकापुरी नगरीमध्ये संपन्न होतोय। लाखो वारकरी हे ज्ञानोबा तुकोबांच्या गजरामध्ये आता पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे। मात्र या अलंकापुरीला अतिवृष्टीचा तडाखा बसल्याचं एकंदरीत पाहायला मिळालं। या वारीवरती या अतिवृष्टीचं संकट एकंदरीत आहे आणि हीच ती इंद्रायणी जी माता आहे ती पूर्णपणे पाण्याने पाणी दुथडी भरून वाहताना एकंदरीत पाहायला मिळाली। या इंद्रायणी मातेवरील जे 4 महत्वाचे पूल आहेत ते 4ही पूल कालपर्यंत पूर्णपणे पाण्याखाली होते। आज सकाळपासून हे जे पूल आहेत ते थोडेसे उघडे जरी दिसत असले तरी आत्ताची परिस्थिती अशी आहे की यावरून कोणतीही वाहतूक होताना दिसत नाहीये, वाहतूक होणार नाहीये। कारण त्याचं कारण असं आहे की तब्बल 36 तासांपेक्षा अधिक काळ या इंद्रायणी मातेच्या या पुलांवरून 10 फुटांपेक्षा अधिक पाणी वाहत होतं आणि त्यामुळे संपूर्ण अलंकापुरी नगरी ही पाणीमय झाल्याचं चित्र पाहायला मिळत होतं। आज या संपूर्ण पुलांचं ऑडिट केलं जातंय, त्यानंतर योग्य डिसिजन खरं तर प्रशासनाकडनं असेल, त्यानंतर देवस्थानकडनं असेल, तो घेताना एकंदरीत पाहायला मिळेल। मात्र अद्यापही प्रस्थान सोहळा खरं तर सुरू होतोय आणि या संपूर्ण कार्यक्रमात जर आपण पाहिलं तर उद्या ही जी पालखी आहे आळंदीवरून पुणे मार्गे पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे, त्यावरती सर्वांचं लक्ष लागलंय। कारण ती पालखी कोणत्या मार्गे जाणार, कारण आळंदीतून पुण्याकडे जाताना जो मार्ग आहे तो आजही पुलाखाली असल्याचं दिसून येतंय। जे पूल खरं तर उघडे झालेत किंवा ज्या पुलावरचं पाणी कमी झालंय त्याची परिस्थिती जर आपण पाहिली तर त्या पुलावरची पुलाच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर त्याचं स्ट्रक्चर ऑडिट होणं गरजेचं आहे आणि त्यामुळे नक्की कोणता मार्ग खरं तर देवस्थान प्रशासन घेत आहे आणि हा जो सोहळा आहे तो पुढे मार्गस्थ कोणत्या मार्गे करतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। मात्र प्रशासन आणि देवस्थान, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी। ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषामध्ये संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यानं देहूच्या इनामदार वाड्यातून विठुनामाच्या गजरामध्ये प्रस्थान ठेवलं। इनामदार वाड्यातून निघाल्यानंतर हा पालखी सोहळा संत अनगड बाबा शहा दर्गा इथं पोहोचला, जिथं पारंपरिक अभंग आरती पार पडली। हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन घडवून आणणाऱ्या या आरतीनंतर आता हा सोहळा आकुर्डीच्या दिशेनं मार्गस्थ झालेला आहे। आणि हे या सगळ्याचं वर्णन करण्यासाठी जे या सगळ्या सोबत आहेत, या वारी सोबत आहेत, या वारीमध्ये हा सारा अनुभव घेत आहेत ते निलेश जगताप आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ते या सगळ्या अनुभवाचं वर्णन करतील। निलेश, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं काल प्रस्थान झाल्यानंतर पहिला मुक्काम हा देहूमधीलच इनामदार वाडा या ठिकाणी होता। आज सकाळी इनामदार वाड्यातून पालखी सोहळा प्रस्थान करण्याच्या अगोदर शासकीय पूजा, जी मानाची शासकीय पूजा आहे, ही शासकीय पूजा संपन्न झालेली आहे। त्यानंतर पालखी सोहळ्यानं प्रस्थान ठेवल्यानंतर पालखी सोहळ्याचा पहिला विसावा हा सुफी संत अनगड बाबा शाह यांच्या दर्ग्याजवळ आला। पालखी सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे पालखीचे प्रस्थान केल्यानंतर रथामध्ये पालखी न ठेवता खांद्यावरती ही पालखी घेऊन अनगड बाबा शाह यांच्या दर्ग्याजवळ पालखी आणली जाते। त्यानंतरची पारंपरिक किंवा जी अभंग आरती आहे
ती अभंग आरती त्या ठिकाणी संपन्न होते आणि अभंग आरती संपन्न झाल्यानंतर देहूकरांचा निरोप घेऊन हा पालखी सोहळा पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ होत असतो। आज एक हिंदू मुस्लिम ऐक्याचं एक प्रतीक म्हणून या अनगड बाबा शाह दर्गा या ठिकाणी पाहावं लागतं। 400 वर्षापूर्वी सुफी संत अनगड बाबा शाह हे तुकोबांच्या भेटीला देहूमध्ये आले आणि 400 वर्षांच्या मैत्रीचं नातं म्हणून, या मैत्रीचं स्मरण म्हणून हा पालखी सोहळा त्या ठिकाणी येत असतो। एक हिंदू मुस्लिम ऐक्यतेचं प्रतीक त्या ठिकाणी पाहायला मिळतं आणि त्या ठिकाणी देहूकरांचा निरोप घेऊन पालखी सोहळा पंढरीच्या दिशेनं मार्गक्रमण करत असतो। आताची परिस्थिती पाहिली तर पाऊस या ठिकाणी पडतोय, पावसामध्ये पालखी मार्गस्थ झालेली आहे। पालखी सोहळा चिंचोली या ठिकाणी काही वेळ थांबणार आहे आणि त्यानंतर दुपारचा विसावा हा निगडी शहरामध्ये होणार आहे आणि सायंकाळचा मुक्काम हा आकुर्डी या ठिकाणी होताना पाहायला मिळणार आहे। विक्रांत, धन्यवाद निलेश दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।